नमस्कार मित्रांनो, आपल्या आजूबाजूला खरं तर भरपूर वनस्पती असतात, पण आपल्याला त्याबद्दल माहिती नसते. कधी कधी माहिती असते पण अर्धवट माहिती असते किंवा त्या माहितीबद्दल आपण कन्फर्म नसतो. अशा वेळी आपण एक सेशन सुरू करत आहोत, ज्यामध्ये आजूबाजू सेशन या अंतर्गत आपल्या डेली रुटीन मध्ये ज्या काही आजूबाजूला वनस्पती असतील त्या वनस्पतींची माहिती आपण या सेशन अंतर्गत बघणार आहोत. मग त्यांचा फायदा काय होतो किंवा त्या कुठे वाढतात, त्यांचे गुणधर्म काय आहेत, प्रत्येक आजारानुसार त्यांचा आपण आपल्या पद्धतीने कसा वापर करू शकतो किंवा सायन्स काय सांगत आहे, या सर्वांची माहिती आपण या सेशन अंतर्गत घेणार आहोत. मराठीमध्ये पपई, इंग्लिशमध्ये पपया, संस्कृतमध्ये एरंड कर्कटी अशी ही पपई ही वनस्पती. याचं झाड 7 ते 8 मीटर उंच असतं. यालाच सप्तपर्णाकार असंही म्हणतात. एरंड ही वनस्पती सर्वांनाच माहिती आहे. एरंड आणि पपया यामधला फरक ओळखायचा असेल तर पाने हीच पुरेशी आहेत. एरंडची पाने ही 5 असतात, तर पपयाला पाने ही 7 असतात. त्यामुळे पानांवरून हे नक्की कोणतं झाड आहे हे ओळखता येतं. आता पपई ही वनस्पती दक्षिण अमेरिका आणि ब्राझील मधली आहे बरं का. ही वनस्पती भारतातील नाही. त्याचबरोबर ह्यांची फळं काय काम करतात ते आपण बघूयात. कच्च्या पपईचे आणि पिकलेल्या पपईचे दोघांचेही गुणधर्म वेगळे आहेत बरं का. म्हणजेच कच्ची पपई ही खूप जास्त उष्ण आहे. ती गर्भपात, गर्भस्राव होण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे प्रेग्नंट लेडीने, प्रेग्नन्सीमध्ये असलेल्या प्रत्येक महिलेने कच्ची पपई खाऊ नये. ती अबॉर्ट, मिसकॅरेज, गर्भस्राव, गर्भपात या सर्वांसाठी कारणीभूत ठरू शकते. त्याचबरोबर पिकलेली पपई ही पित्तशामक आहे. म्हणजे तुमचं वाढलेलं पित्त कमी करते. स्कॉर्पिओन बाईट म्हणजे विंचवाच्या दंशावरती चिकाचा वापर लेप म्हणून केला जायचा. त्याचबरोबर जिथे ट्युमर्स आहेत, ग्रंथी आहेत किंवा तोंडामध्ये व्रण तयार झालेले आहेत, माउथ अल्सर्स आहेत किंवा जिभेवरती जखमा झालेल्या आहेत, अशा ठिकाणी चिकाचा वापर केला जायचा. पपयाच्या पानांच्या रसामध्ये कार्पेन नावाचं ऍसिड आहे की जे तुमच्या हृदयाचे ठोके, वाढलेले ठोके कमी करते. त्याचबरोबर अलीकडेच आपण खूप जास्त प्रमाणात ताप येतोय किंवा डेंग्यू फीवर आहे, याच्यामध्ये आपण पपयाच्या पानांचा रस घ्यायला सांगत आहोत. जेव्हा पेशी खूप जास्त प्रमाणात कमी होत आहेत, तेव्हा तेच हजारो वर्षापूर्वी आयुर्वेदाने ताप आल्यास पपईच्या पानांचा रस घ्यायला सांगितलेला होता. IBS म्हणजेच इरिटेबल बॉवेल सिंड्रोम म्हणजेच अनहेल्दी डायटरी हॅबिट्स, कधीही कुठेही कसंही खाणं किंवा हाय इनटेक ऑफ फूड, यामुळे जो ग्रहणी IBS होतो त्यासाठी पपई खाणं हे खूप श्रेष्ठ सांगितलेलं आहे. पपईच्या बियांपासून जे तेल बनवलं जातं ते पॅरालायसिस मध्ये खूप चांगलं काम करतं. त्याचबरोबर पपया सीड्स अफेक्ट ऑन दी स्पर्म मोबिलिटी अँड इट लोवर्स दी स्पर्म काउंट. म्हणजेच पुरुषांमध्ये शुक्राणू कमी करण्यासाठी, कमी होण्यास पपयाच्या बिया घातक आहेत बरं का. पपईमध्ये कोणते घटक द्रव्य आहेत तर पपया कंटेन्स रिच सोर्स ऑफ विटॅमिन A,
fiber, copper, magnesium, potassium, etc. Papaya contain papain enzyme which regulates the menstrual discharge without pain. Papaya also contain papain enzyme which helpful to digest food and particular protein. That's why it is useful in IBS syndrome. Papaya contain antioxidant property. Beta carotene present in papaya which reduces the risk of cancer. In men's, beta carotene role to reduce the prostate cancer. म्हणून पुरुषांमध्ये होणाऱ्या प्रोस्टेट कॅन्सर वरती पपई ही खूप चांगलं काम करू शकते. प्रोस्टेट कॅन्सर होण्यापासून रोखू शकते.